लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गुंज दुर्घटनेतील कुटुंबियांना शिक्षकांचा मदतीचा हात, शैक्षणिक किट, वस्त्र, सायकलपासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत मदतीचा ओघ। हिंगोली जिल्ह्यातील मौजे गुंज तालुका वसमत येथे नुकत्याच घडलेल्या हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण देश हादरला। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 7 मातापित्यांच्या पाल्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला। मी एक शिक्षक, समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रेरित होऊन वसमत तालुक्यातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या पालकांविना राहिलेल्या 24 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वितरण केले। या किटमध्ये 35 प्रकारच्या शैक्षणिक आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा समावेश होता। टूथब्रश, टूथपेस्ट, अंथरूण, पांघरूण, नवीन ड्रेस, सायकल, बूट, चप्पल, टेबल फॅन, थंड पाण्याचा जार, मोठी बॅटरी अशा विविध उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांच्या वयानुसार देण्यात आल्या। आज या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलताना पाहून शिक्षक वृंदांनी आपली कर्तव्यपूर्ती झाल्याचे समाधान व्यक्त केले। या उपक्रमाचे उद्घाटन माननीय शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर, गटशिक्षण अधिकारी काष्टे, गुंजचे सरपंच गोविंदराव नरवाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्या उपस्थितीत झाले। अनेक शिक्षकांनी या उपक्रमात मनापासून योगदान दिले। गुंज ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गावाकडून विशेष आभार मानले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी प्रतिनिधी नागेश पांचाळ, हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.